आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी, शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी स्टुडंट पोर्टल बाबत महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। स्टुडंट पोर्टलवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आपण प्रमोशनचं काम पूर्ण केलं असेल, म्हणजेच स्टुडंट पोर्टलवर काम करण्याचा पहिला टप्पा तो म्हणजे प्रमोशनचा। आता विद्यार्थ्यांचं 2023-24 मधून शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रमोशन झालं असेल तर यानंतर पुढचं जे काम आहे ते म्हणजेच इतर शाळेतून आपल्या शाळेत आलेले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या स्टुडंट पोर्टलवर ऍड करणे। आता आपल्या शाळेमध्ये जे कॅटलॉग आहे या कॅटलॉग वरची संख्या आणि ऑनलाइन या पोर्टल वरची संख्या ही मॅच झाली पाहिजे, ही जुळली पाहिजे आणि यासाठी स्टुडंट पोर्टलवर इतर शाळेतून आलेले जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांच्या त्या शाळेला आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची आहे। मग ही रिक्वेस्ट कशी पाठवावी हे आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्याचप्रमाणे रिक्वेस्ट या दोन पद्धतीच्या आहेत, त्या पहिली अटॅच रिक्वेस्ट आणि दुसरी ट्रान्सफर रिक्वेस्ट। मग आता अटॅच रिक्वेस्ट म्हणजेच नेमकं या रिक्वेस्ट कोणाला पाठवायच्या असतात, तर एक उदाहरण सांगतो। माझी शाळा ही इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत आहे आणि माझ्या शाळेमध्ये एक विद्यार्थी हा 5वीला आलेला आहे। ज्या शाळेतून आला ती शाळा इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत आहे आणि शेवटचा वर्ग जो 5वा आहे, 4थीतून पास झाल्यानंतर ज्या 5वीला विद्यार्थ्याला ऍडमिशन हवा होतं ते आमच्या शाळेत आला आहे। सो अशा वेळेस शेवटच्या वर्गानंतर एखादा विद्यार्थी जर दुसऱ्या शाळेत जात असेल तर अशा विद्यार्थ्याची रिक्वेस्ट ही आपण अटॅच रिक्वेस्ट मधून पाठवायची असते। आणि दुसरी रिक्वेस्ट आहे ट्रान्सफर रिक्वेस्ट। ही ट्रान्सफर रिक्वेस्ट ही कोणासाठी आहे, तर इयत्ता 1ली ते 4थी किंवा इयत्ता 5वी ते 12वी अशा शाळांमध्ये मधूनच एखादा विद्यार्थी हा शाळा सोडून गेला असेल, जसे की 1ली ते 4थी मधला 3रीला किंवा 2रीला मध्येच शाळा सोडली असेल आणि तो दुसऱ्या शाळेत गेला असेल, किंवा 5वी ते 12वी पर्यंतची शाळा असेल तर अशा वेळेस मध्येच 6वी 7वी 8वी 9वी इतर वर्गातून जो दुसऱ्या शाळेत जातो अशा विद्यार्थ्यांना ट्रान्सफर रिक्वेस्ट मधून रिक्वेस्ट पाठवायची असते। या दोन रिक्वेस्ट जर अटॅच मध्ये जर कधी विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्याचा शोध, त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट ही आपण ट्रान्सफर रिक्वेस्ट मधून पाठवायची आहे। आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ट्रान्सफर रिक्वेस्ट आउट ऑफ स्कूल। आता या टॅब मधून ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची असते असे विद्यार्थी कोण असतात, तर समोरच्या शाळेने एखादा विद्यार्थी हा आपल्या शाळेत आला असेल आणि अशा वेळेस त्या शाळेने त्या विद्यार्थ्याला आउट ऑफ स्कूल केलं असेल तर आउट ऑफ स्कूल केल्यानंतर तो विद्यार्थी त्यांच्या ड्रॉप बॉक्स मध्ये असतो आणि अशा वेळेस त्यांच्या ड्रॉप बॉक्स मधून आपल्याला घेण्यासाठी ट्रान्सफर रिक्वेस्ट आउट ऑफ स्कूल या टॅब मधून आपल्याला त्या विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवून आपल्या शाळेमध्ये ऍड करावं लागते। या काही महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। चला तर आता प्रात्यक्षिक अटॅच रिक्वेस्ट, ट्रान्सफर रिक्वेस्ट आउट ऑफ स्कूल या तिन्ही माध्यमातून आपण विद्यार्थ्याला रिक्वेस्ट कशी पाठवावी आणि ती अप्रूव्ह करून विद्यार्थ्याला कशा पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये ऍड केलं जाते हे आपण आता पुढील प्रमाणे प्रॅक्टिकली पाहूया। प्रथमतः गुगलवर स्टुडंट पोर्टल सर्च करा। सर्च केल्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे हा एक विंडो ओपन होईल। या ठिकाणी पॉपअप विंडो आहे, याला आपण क्लोज करूया। या ठिकाणी आपल्याला आपला स्टुडंट आयडी आणि त्याखाली असलेला पासवर्ड आणि त्याखाली असलेला जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्याखाली असलेला लॉग इन या टॅबवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या समोर स्टुडंट पोर्टलचा याप्रमाणे डॅशबोर्ड ओपन होईल। आता या ठिकाणी वेगवेगळे टॅब देण्यात आलेले आहेत। आपण विद्यार्थ्याला रिक्वेस्ट कशा पद्धतीने पाठवायची हे आपण पाहत आहोत। बघा,
आपल्या शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी हा शेवटच्या वर्गानंतर पुढील वर्गासाठी आपल्याकडे आला असेल, जसे की त्याची 4थी झाली आहे आणि त्या शाळेमध्ये 5वीचा वर्ग नसेल, तर 5वीच्या वर्गासाठी आपल्या शाळेत आला असेल, तर अशा विद्यार्थ्याला अटॅच रिक्वेस्ट या टॅबमधून रिक्वेस्ट पाठवायची असते. आणि जर इयत्ता 5वी ते 12वी किंवा इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग आहेत आणि मधूनच कोणी शाळा सोडून आला असेल आणि त्या विद्यार्थ्याला आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची असेल, तर ट्रान्सफर या टॅबमध्ये ट्रान्सफर रिक्वेस्ट या टॅबवर जाऊन आपल्याला रिक्वेस्ट पाठवावी लागणार आहे. आता अटॅच आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट, मात्र ट्रान्सफर रिक्वेस्टमध्येच ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट हा देखील एक पर्याय आहे. मग या पर्यायाचा वापर केव्हा केला जातो? जर समोरच्या शाळेने त्या विद्यार्थ्याने शाळा सोडली म्हणून त्या शाळेतल्या त्या विद्यार्थ्याने शाळा सोडल्यामुळे त्या विद्यार्थ्याला आउट ऑफ स्कूल केलं असेल, तर त्या ड्रॉपबॉक्समध्ये असलेल्या विद्यार्थ्याला आपल्याकडे घेण्यासाठी ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट या टॅबवर जाऊन त्या विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवायची आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थ्याला आपल्याला अटॅच आणि ट्रान्सफरमधून रिक्वेस्ट पाठवायची आहे. आणि आपण रिक्वेस्ट ज्या टॅबमधून पाठवणार आहात त्या टॅबमधूनच त्या समोरची शाळा ही अप्रूव्हल करणार आहे. म्हणजेच आपण जर अटॅच रिक्वेस्टमधून रिक्वेस्ट त्या शाळेला पाठवली, तर समोरची शाळा ही अटॅच अप्रूव्हलमध्ये जाऊन आपण जी रिक्वेस्ट पाठवली आहे त्याला अप्रूव्ह करतील आणि अप्रूव्हल केल्यामुळे आपल्या शाळेच्या पटावर, ऑनलाईन पटावर तो विद्यार्थी दिसणार आहे. आपण जर ट्रान्सफर रिक्वेस्टमधून त्याला रिक्वेस्ट पाठवली, तर समोरची शाळा ही ट्रान्सफर अप्रूव्हलमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी दिसलेली ती जी समोर असणारी रिक्वेस्ट आहे त्याला अप्रूव्ह करेल आणि अप्रूव्ह केल्यामुळे आपल्या पटावर, आपल्या शाळेच्या ऑनलाईन स्टुडंट पोर्टलवर तो विद्यार्थी दिसणार आहे. अशा पद्धतीने अटॅच आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट ह्या दोन्ही टॅबचं महत्त्व आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल. आता मी ट्रान्सफर रिक्वेस्टमध्ये जातो आणि एका विद्यार्थ्याचं रिक्वेस्ट कशा पद्धतीने पाठवावी हे या ठिकाणी प्रॅक्टिकली पाहूया. बघा, महत्त्वाची एक सूचना आहे, ही सूचना आपण वाचूया. एखाद्या शाळेने या ऑप्शनद्वारे म्हणजेच ट्रान्सफर रिक्वेस्टद्वारे केलेले विद्यार्थी जर जुन्या शाळेने व केंद्रप्रमुख तसेच गट शिक्षण अधिकारी यांनी विहित मुदतीत अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करणे आवश्यक आहे आणि तसं न केल्यास सदर रिक्वेस्ट 52 दिवसानंतर रद्द करण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांची शाळा नव्याने रिक्वेस्ट टाकू शकते. या ठिकाणी ओके या टॅबवर मी क्लिक करतो. आता याचा अर्थ थोडक्यात समजून घेऊया. आपण जर एखाद्या शाळेला रिक्वेस्ट पाठवली आणि समोरच्या शाळेने ती रिक्वेस्ट अप्रूव्ह केली नाही किंवा रिजेक्ट मारली नसेल, तर कालांतराने ही जी शाळेला पाठवलेली जी रिक्वेस्ट असते ही केंद्रप्रमुखांच्या लॉग इनवर जाते आणि केंद्रप्रमुखांनी देखील या पद्धतीने एकतर अप्रूव्ह किंवा रिजेक्ट केलं नसेल, तर 52 दिवसानंतर ही रिक्वेस्ट ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आहे आणि पुन्हा नव्याने आपल्याला त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पाठवावी लागणार आहे. म्हणून कधीही अटॅचमधून किंवा ट्रान्सफरमधून ज्या शाळेला आपण रिक्वेस्ट पाठवणार आहोत त्या रिक्वेस्ट पाठवलेल्या शाळेला कॉल करून त्या शिक्षक अथवा मुख्याध्यापकांना विनंती करायची आहे की आम्ही आपल्या शाळेला रिक्वेस्ट केलेली आहे, रिक्वेस्ट पाठवलेली आहे स्टुडंट पोर्टलवर, तर कृपया आपण ती अप्रूव्ह करावी आणि अप्रूव्ह केल्यानंतर लगेचच आपल्या या स्टुडंट पोर्टलवर आपल्या शाळेच्या लॉग इनवर तो विद्यार्थी आपल्याला दिसणार आहे. आता ट्रान्सफरमधून आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची असेल तर ट्रान्सफर रिक्वेस्ट या टॅबवर मी क्लिक केलं. यानंतर या ठिकाणी सर्च बायमध्ये शाळेचा UDIS कोड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. अकॅडमिक इयर जे आहे हे अकॅडमिक इयर या ठिकाणाहून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता ज्या शाळेमधून मला विद्यार्थी इम्पोर्ट करायचा आहे, म्हणजे मला त्या शाळेला रिक्वेस्ट पाठवायची आहे, त्या शाळेचा मी या ठिकाणी UDIS कोड टाकणार आहे आणि UDIS कोड टाकल्यानंतर या ठिकाणी सर्च या टॅबवर क्लिक करतो. आपण या ठिकाणी बघू शकतो ज्या शाळेतून विद्यार्थी आपल्याकडे आला आहे त्या शाळेचं लगेचच या ठिकाणी नाव दिसायला सुरुवात झाली. नाव दिसल्यानंतर आपल्याला स्टँडर्ड निवडायची आहे. आता तो विद्यार्थी आपल्याकडे जर 6वीला, 5वीला, 4थीला, 3रीला ज्या इयत्तेमध्ये प्रवेश घेतला आहे ती इयत्ता या ठिकाणी दिसते की नाही ते पाहायचं. आता आपल्याकडे जर तो 6वीला आला असेल, 5वीला आला असेल, तर
ती इयत्ता या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर त्यापुढे असलेला स्ट्रीम या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल म्हणून सिलेक्ट करा आणि पुढे फाइंड या टॅबवर क्लिक करायचं आहे। बघा, फाइंडवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जी समोरची शाळा आहे त्या शाळेतले सर्व विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसतील। हे सगळे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आता या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शाळेत आलेला जो विद्यार्थी आहे त्याचं नाव या ठिकाणी टाकून आपण त्याला या ठिकाणी सर्च करू शकता किंवा मॅन्युअली या ठिकाणी स्टुडंट नेम म्हणून दिलेलं आहे। एक एक विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी आपण मॅन्युअली पाहू शकतो किंवा या ठिकाणी सर्चमध्ये सर्च करून त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी शोधू शकतो। फॉर एक्झाम्पल म्हणून मी एका विद्यार्थ्याला या ठिकाणी रिक्वेस्ट कशी पाठवावी म्हणून एका विद्यार्थ्याला सिलेक्ट करतो। बघा, या ठिकाणी हा एक विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला मला रिक्वेस्ट पाठवायची आहे, त्या शाळेला रिक्वेस्ट पाठवायची आहे, म्हणून मी या ठिकाणी समोर असलेला हा जो बॉक्स आहे या बॉक्सला मी चेकमार्क करतो। चेकमार्क केल्यानंतर या ठिकाणी त्याचं जे स्टँडर्ड आहे हे स्टँडर्ड या ठिकाणी आपल्याला निवडावं लागेल। म्हणजेच आपल्याकडे तो आता कितवीला आला आहे तर 5वीला आला आहे, म्हणून ही स्टँडर्ड मी निवडली। यानंतर स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल, डिव्हिजन आपल्याकडे त्याला कोणत्या तुकडीमध्ये प्रवेश दिलेला आहे ती तुकडी आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे आणि त्यानंतर जो GR नंबर आहे तो GR नंबर आपल्याकडे जनरल रजिस्टर नंबर म्हणून आपण त्याची त्या नोंदवहीमध्ये नोंद करतो, तो GR नंबर जनरल रजिस्टर नंबर हा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याचा डेट ऑफ ॲडमिशन, आता तो कोणत्या यावर्षी कोणत्या दिनांकाला प्रवेश त्याने घेतलेला आहे ती दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे, डेट ऑफ ॲडमिशन टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड रिक्वेस्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। सेंड रिक्वेस्टवर क्लिक केल्यानंतर पुन्हा कन्फर्म करा आणि ही रिक्वेस्ट सक्सेसफुली सेंड झाली असा मेसेज आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले होईल आणि समोरच्या शाळेला ती रिक्वेस्ट जाणार आहे। यानंतर आपण त्या समोरच्या शाळेतील मुख्याध्यापक अथवा शिक्षकांना कॉल करून ही रिक्वेस्ट अप्रूव्ह करा अशी विनंती करायची आहे आणि अप्रूव्ह केल्यानंतर लगेचच आपल्या या स्टुडंट पोर्टलच्या कॅटलॉगमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याला त्या तुकडीमध्ये त्या इयत्तेमध्ये शोधा, आपल्याला त्या ठिकाणी तो विद्यार्थी आलेला दिसेल। सो अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवायची आहे। यानंतर पाहूया अटॅचमध्ये, अटॅच रिक्वेस्टमधून विद्यार्थ्याला रिक्वेस्ट कशा पद्धतीने पाठवावी हे पाहूया। बघा, या ठिकाणी अटॅच रिक्वेस्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने डॅशबोर्ड आपल्याला दिसेल। आता लक्षात घ्या, अटॅच रिक्वेस्ट ही रिक्वेस्ट जी पाठवतो या समोरच्या शाळेच्या जे विद्यार्थी आपण सेंड करणार आहोत, रिक्वेस्ट सेंड करणार आहोत, हे विद्यार्थी त्या शाळेच्या ड्रॉपबॉक्समधील असणार आहेत। कारण अटॅच रिक्वेस्ट ही शेवटच्या वर्गानंतर जे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये जातात अशा विद्यार्थ्यांना आपल्याला घेण्यासाठी अटॅच रिक्वेस्ट हा टॅब वापरायचा आहे। अर्थात शेवटची तुकडी जर त्या शाळेतली 5वी असेल आणि तो आपल्याकडे 6वीला आला असेल तर त्या शाळेत 5वीला असलेल्या विद्यार्थ्याचं जेव्हा प्रमोशन केलं जाते तेव्हा तो विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये जातो आणि म्हणून अशा विद्यार्थ्याची रिक्वेस्ट ही आपण अटॅच रिक्वेस्टमधून पाठवणार आहोत। अर्थात अटॅच रिक्वेस्टमध्ये जे विद्यार्थी आपण त्या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवणार आहोत ते रिक्वेस्ट त्या शाळेच्या ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्याला जाणार आहे, हे लक्षात घ्या। आता या ठिकाणी सेम प्रोसिजर आहे, आपण त्या शाळेचा UDIS कोड जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे, अकॅडमिक इयर टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ती जी समोरची शाळा आहे ह्या शाळेचं नाव या ठिकाणी दिसेल। समोरच्या शाळेतून ज्या इयत्तेमधून आपल्याला तो विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे ती इयत्ता आपल्या शाळेत असलेले ती इयत्ता निवडायची आहे आणि अशा पद्धतीने फाइंडवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे विद्यार्थी दिसणार आहेत। फॉर एक्झाम्पल म्हणून मी पहिला विद्यार्थी हा जो आहे याला मला आमच्या पोर्टलवर घ्यायचा आहे म्हणून या चेकमार्क करणार आहे। पुन्हा सेम स्टँडर्ड जी आहे ती निवडायची आहे, त्यानंतर स्ट्रीम निवडायची आहे, त्यानंतर डिव्हिजन आहे जी डिव्हिजन असेल ती निवडा, GR जनरल रजिस्टर नंबर टाका, डेट ऑफ ॲडमिशन असेल ती टाका आणि त्यानंतर सेंड रिक्वेस्ट या टॅबवर क्लिक करा। आता सेंड रिक्वेस्टवर क्लिक केल्यानंतर त्या शाळेला
रिक्वेस्ट जाणार आहे आणि ही रिक्वेस्ट गेल्यानंतर ते समोरची शाळा अटॅच अप्रूव्हलमध्ये जाऊन त्या रिक्वेस्टला अप्रूव्ह करतील आणि त्यानंतर विद्यार्थी हा आपल्या डॅशबोर्डला येणार आहे. म्हणजे अटॅच रिक्वेस्ट, ट्रान्सफर रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट या तिन्ही रिक्वेस्ट सेम याच पद्धतीने आपल्याला पाठवायच्या आहेत, जेणेकरून विद्यार्थी आपल्या पोर्टलला त्या ठिकाणी ॲड होणार आहे. मी आशा करतो की आपणास दिलेली सर्व माहिती ही नक्कीच समजली असेल. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.